नमस्कार मित्रांनो, आज जरा अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे समाज सुधारक। आणि त्या समाज सुधारकांमधील एक समाज सुधारकांचा कारकीर्द आपण बघणार आहोत। त्यांनी काय कोणत्या त्यांनी सामाजिक कार्य केलं त्याच्यावर आपण आज छोटासा अभ्यास करणार आहोत। तर ते समाज सुधारक म्हणजे राजा राममोहन राय। राजा राममोहन राय कोण होते? तर एक बंगालमध्ये जन्मलेले, पश्चिम बंगालच्या हुगळी तालुक्यात हुगळी जिल्ह्यातील राधानगर येथे जन्मलेले ते एक थोर समाज सुधारक होते। त्यांचा जन्म 22 मे 1772 या रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू हा 27 सप्टेंबर 1833 येथे ते ब्रिस्टल म्हणजे इंग्लंडमध्ये ब्रिस्टल येथे प्रवासादरम्यान असल्यामुळे म्हणजे ते इंग्लंडची यात्रा करायला गेले होते, त्या यात्रेत त्यांचा निधन झालं। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजा राममोहन राय यांनी काय काय केले समाजकार्य, तर त्यांनी 1814 मध्ये कोलकाता येथे सगळ्या नवतरुणांना जमा करून एक आत्मीय सभेची स्थापना केली आणि ही आत्मीय सभेची स्थापना ही समाजातील एकेश्वरवाद, अंधश्रद्धा निर्मूलन आणि अशा बऱ्याचशा विषयावर ही कार्य करत होती। त्यानंतर त्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली, ती 1828 ला। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे हे दोन प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात की 1814 साली राजा राममोहन राय यांनी कोणत्या सभेची स्थापना केली किंवा कोणत्या समाजाची स्थापना केली, असं पण उलट फिरवलं जाऊ शकतं। तर तुम्हाला ते 1814 असं सांगता आलं पाहिजे। आणि ब्राह्मण समाजाची स्थापना केव्हा झाली, हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे। तर ती 1828 साली ब्राह्मण समाजाची स्थापना झालेली मित्रा। तर त्यानंतर त्यांनी कोलकाता अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना केली। तर ही कोणाच्या मदतीने केली होती, तर ती 1817 साली डेव्हिड व्हियर याच्या मदतीने त्यांनी अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना केली होती। त्यांनी वृत्तपत्र कोणतं चालवलं, तर संवाद कौमुदी हे त्यांनी वृत्तपत्र चालवलंय मित्रांनो। तर हे अत्यंत महत्वाचं तुमच्या लक्षात ठेवायसाठी आवश्यकता आहे। बरं, त्यांनी सर्वात मोठं योगदान जर भारताला कुठलं दिलेलं असलं तर ते सती प्रथेबाबतीत आहे। आणि ते सती प्रथेबाबतीत पश्चिम बंगाल प्रांतातून राजा राममोहन राय, मुंबई प्रांतातून नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी सती प्रथेसाठी योगदान दिलेले आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला सती प्रथेवर बंदी कायदा आणायला लावला आणि तो बंदी कायदा म्हणजे 1829। तर तुम्हाला प्रश्न विचारताना कसा विचारला जाऊ शकतो, 1829 साली ब्रिटिश गव्हर्नरने कोणता कायदा अंमलात आणला स्त्रींच्या बाबतीमध्ये, तर तो सती प्रथा बंदी कायदा। बरं, सती प्रथा बंदी कायदा कधी अंमलात आला, 1829 ला। धड 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 असं रक्त सळसळलं पाहिजे आपले हे प्रश्न वाचताना। आणि तुम्ही एकदा प्रश्न वाचला तो तुमच्या लक्षातच राहिला पाहिजे। अभ्यास करताना काळजीपूर्वक आणि आपण सिरियस होऊन करायचं आहे, त्यामुळे सांगतो मित्रांनो। त्यानंतर त्यांनी बालविवाहास विरोध केला, त्यांनी अंधश्रद्धा मूर्तीपूजेस विरोध केला, त्यानंतर अंधश्रद्धा बाळगू नये, त्यानंतर मूर्तीपूजा करू नये, एकेश्वरवाद अनेक देवतांना मानण्यापेक्षा एकच देव मानून त्यांची भक्ती करावी, अशी एकेश्वरवादाची भूमिका राजा राममोहन राय यांची होती। आणि त्यांनी बहुपत्नीकत्वाला सुद्धा अमान्यता दिली होती, एका पत्नीपेक्षा जास्त पत्नी नसल्या पाहिजे। कारण आपण एक पत्नीत्व आपल्या हिंदू संस्कृतीनुसार अत्यंत महत्वाचं आहे। आणि बहुपत्नीकत्व हे म्हणजे जसं म्हणतो ना आपण किंवा एकनिष्ठता असणं, एकनिष्ठतेच्या तत्वाला अनुसरून नाही बहुपत्नीकत्व, त्यामुळे बहुपत्नीकत्वाला त्यांनी विरोध केला। आणि त्यांनी एकेश्वरवादाची जी भूमिका आहे तर ती आपले जे 4 वेद आहे, 5 उपनिषद आहे, त्याचा बंगाली भाषेत अनुवाद करून
त्यांनी या एकेश्वरवादाचं त्यांनी महत्व त्या समाजाला पटवून दिलेलं आहे। तर त्या काळातील त्यांचे काही सहकारी होते, जसे ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, म्हणजे ज्यांनी सहकारी म्हणल्यापेक्षा ज्यांनी त्यांचा विचाराचा वारसा पुढे चालवला ते ईश्वरचंद्र विद्यासागर। त्यांनी विधवा पुनर्विवाहावर भरपूर काम केलं। त्यांनी ब्रिटिशांकडून 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा अंमलात आणून घेतला आणि त्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिक कोण होते, तर ते सती प्रथा बंदी कायदा आणणारे गव्हर्नर होते।